अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. हॅलो, मी प्रियंका. वेलकम बॅक टू प्रियंकाज ऑल कंटेंट. दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस आणि दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशी, ज्यालाच आपण धनतेरस असं म्हटलं जातो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण धनतेरसबद्दलची संपूर्ण माहिती, पूजा मांडणी, कोणते मंत्र म्हणावे, नैवेद्य काय दाखवावा, कुठल्या देवांची पूजा करावी, यमदीपदान कसं करावं, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आजच्या या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा, स्किप न करता. आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. दरवर्षी अश्विन कृष्ण त्रयोदशीला दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे धनतेरस किंवा धनत्रयोदशी साजरी केली जाते. 29 ऑक्टोबर 2024 वार मंगळवार रोजी धनत्रयोदशी म्हणजे धनतेरस साजरं केलं जाणार आहे. या दिवशी वैद्यांचे देव भगवान धन्वंतरी म्हणजेच भगवान श्री हरी विष्णू यांचा 13वा अवतार, धनाची देवी माता लक्ष्मी, बुद्धीची देवता श्री गणपती बाप्पा, यक्षांचे राजा आणि जे लंकापती रावण आहे त्यांचे सावत्र भाऊ कुबेर देवता यांची पूजा केली जाते. बरेच जण काय करतात की धनत्रयोदशीबद्दल काही माहिती नसते, त्यामुळे हा जो दिवस आहे तो साजरी करत नाही किंवा त्याची पूजा करत नाही. त्यांना असं वाटतं की वैद्यकीय क्षेत्रामध्ये किंवा व्यापारिक क्षेत्रामध्ये असणारी व्यक्तींनीच ही पूजा करायची असते, पण असं नाही. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये धनत्रयोदशीची पूजा ही झालीच पाहिजे, कारण ही पूजा केल्याने आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदते. त्याचप्रमाणे आपल्याला धनाची कधी कमतरता भासत नाही, आर्थिक समस्या ज्या काही आहेत त्या संपतात. त्याचप्रमाणे अपमृत्यूचं जे भय आहे ते आपल्यावरचं टळत असतं, आपल्या इच्छा पूर्ण होत असतात आणि देवांचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो. त्यामुळे सर्वांनी धनत्रयोदशी पूजा करायची आहे. धनत्रयोदशीची पूजा ही मंगळवारी आपल्याला प्रदोष काळामध्ये करायची आहे. प्रदोष काळ हा 5:38 सुरू होणार आहे, तो 8:13 असणार आहे. धनत्रयोदशी पूजेचा शुभ मुहूर्त हा सायंकाळी 6:31 सुरू होणार आहे, ते रात्री 8:13 संपणार आहे. तर या मुहूर्तावरती तुम्हाला पूजा करायची आहे, त्यानुसार तुम्ही नियोजन करा. तुम्ही जिथे पूजा मांडणार आहात ती जागा तुम्हाला स्वच्छ करायची आहे. ती जागा स्वच्छ करून झाल्यानंतर त्या जागेवरती तुम्ही एक पाट किंवा चौरंग मांडू शकता. त्यावरती लाल किंवा पिवळ्या कलरचं एखादं वस्त्र किंवा आसन तुम्ही देवपूजेसाठी जे वापरता ते त्याच्यावरती टाकायचं आहे. कुठलीही पूजा, सेवा जेव्हा आपण करतो तेव्हा सर्वात आधी आपण दिवा प्रज्वलित करत असतो. तर सर्वात आधी तुम्हाला दिवा किंवा आपण समई लावत असतो दिवाळीमध्ये, तर तुम्ही दिवा किंवा समई प्रज्वलित करा. त्याची हळद, कुंकू, अक्षता, फुले वाहून पूजा करून अग्निदेवतेचं स्मरण करून तुम्हाला पूजेला सुरुवात करायची आहे. तुम्ही जी पूजा मांडणार आहात त्या पूजेचं आणि तुमचं तोंड दक्षिणेला येणार नाही अशा पद्धतीने तुम्हाला ती पूजा मांडून घ्यायची आहे. दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर तुम्हाला एका तांब्याच्या किंवा पितळेच्या तांब्यामध्ये पाणी भरून घ्यायचं आहे. त्याच्यावर त्या पाण्यामध्ये तुम्हाला 1 रुपयाचं नाणं, 1 सुपारी, हळद, कुंकू, अक्षता आणि फूल टाकायचं आहे. चैतन्याचं प्रतीक म्हणून 5 नागवेलीची पाने किंवा 5 आंब्याची पाने त्यावर ठेवायची आहे आणि एक पाण्याने भरलेला नारळ ज्याची शेंडी वरच्या साईडला येईल अशा प्रकारे त्या कलशावरती ठेवायचा आहे. कारण मंगल कलश या पूजेसाठी सर्वात महत्त्वाचा आहे, जो की आपण तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर त्या कलशावरती समोरच्या साईडला तुम्ही कुंकुमाने स्वस्तिक काढा. त्यामध्ये तुम्ही हळदीचे टिपके द्या. कडेने तुम्हाला 5 हळदी कुंकवाच्या किंवा अष्टगंधाच्या लाईन काढायच्या आहेत आणि पाटावर किंवा चौरंगावरती तांदळाची गोलाकार रास घालून त्याच्यावरती हा मंगल कलश तुम्हाला स्थापन करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला आचमन आणि संकल्प विधी करून घ्यायचा आहे. आता संकल्प कसा करावा, आचमन कसं करावं हे मी सांगणार आहे. तर सर्वात पहिल्यांदा तुम्ही ही पूजा करताना आसन घेऊन बसायचं आहे. तुमच्यापाशी एक छोटंसं ताम्हण असावं की जेणेकरून त्यामध्ये तुम्ही संकल्प करू शकता. एक चमचा किंवा एक पळी तुम्ही त्या ठिकाणी देवांसाठी वापरायची आहे किंवा आपल्याला जेव्हा आचमन संकल्प करायचा असतो तेव्हा लागतं. एक तांब्याभर स्वच्छ पाणी तुम्ही तिथे घेऊन ठेवायचं आहे. हळदी कुंकवाचा करंडा ठेवायचा आहे ज्याच्यामध्ये अक्षताही असतील. त्यानंतर तुम्ही सर्वात आधी काय करा की डाव्या हाताने उजव्या हातामध्ये 1 चमचाभर पाणी घ्यायचं आहे आणि ते पाणी हातात घेतल्यानंतर ओम केशवाय नमः असं म्हणत ते पाणी तुम्हाला प्राशन करायचं आहे. दुसऱ्यांदा तुम्ही डाव्या हाताने उजव्या हातामध्ये चमचाभर पाणी घ्यायचं आहे. ओम नारायणाय नमः असं म्हणत ते पाणी प्यायचं आहे. तिसऱ्यांदा तुम्ही डाव्या हाताने उजव्या हातामध्ये 1 चमचाभर पाणी घ्या. ओम माधवाय नमः असं म्हणून तुम्हाला ते पाणी प्राशन करायचं आहे. असं झाल्यानंतर तुमचा उष्टा हात जो आहे तो एखाद्या वस्त्राने, एखाद्या कापडाने पुसून घ्यायचा आहे. परत एकदा तुम्हाला 1 पळीभर पाणी तुमच्या उजव्या हातावरती घ्यायचं आहे. ओम गोविंदाय नमः असं म्हणून ते पाणी तुम्हाला ताम्हणामध्ये सोडून द्यायचं आहे. याला म्हणतात आचमन करण्याची पद्धत. आता आचमन झाल्यानंतर आपल्याला संकल्प करायचा आहे.
संकल्प करण्यासाठी तुम्ही उजव्या हातामध्ये चमचाभर पाणी घ्या, हळद, कुंकू, अक्षता आणि एक फूल घ्यायचं आहे आणि तुम्ही मनातल्या मनामध्ये तुम्ही गणपती बाप्पांचं स्मरण करून तुमची जी काही इच्छा आहे की ज्या इच्छेसाठी तुम्ही ही धनतेरसची पूजा करत आहात किंवा ही पूजा करण्यामागे तुमचा काय उद्देश आहे हे तुम्ही तुमच्या मनातल्या मनात देवाला सांगायचं आहे आणि हे पाणी ताम्हणामध्ये सोडून द्यायचं आहे. हा झाला संकल्पविधी. आणि जेव्हा तुमची सर्व पूजा आटपेल तेव्हा हे जे पाणी आहे हे तुम्ही कुठल्याही झाडाला ओतू शकता, फक्त तुळशी मातेला ओतायचं नाही. तर या पूजेसाठी आपण जे देवी देवता मांडणार आहोत त्यांना आपल्याला स्नान घालायचं आहे. तुम्ही एका ताम्हणामध्ये सर्वात आधी गणपती बाप्पांची मूर्ती घ्या. ओम गम गणपतये नमः किंवा श्री गणेशाय नमः असा मंत्रजप करत तुम्ही पाण्याने स्नान घालून घ्यायचं आहे. मूर्ती स्वच्छ पुसायची आहे आणि जिथे तुम्ही कलश स्थापन केलाय, कलश हा तुमच्या डाव्या हाताला आला पाहिजे. त्या कलशाच्या शेजारी थोडंसं तांदूळ ची रास घाला आणि त्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन करा. हळद, कुंकू, अक्षता, फूल वाहून त्यांची पूजा करा. त्यानंतर तुम्हाला जे आपले धन्वंतरी देव म्हणजेच भगवान श्री हरी विष्णू यांची तुम्हाला पूजा करायची आहे. तर आपल्या घरामध्ये जो बाळकृष्ण असतो, श्रीकृष्णाची मूर्ती असते, ते म्हणजे साक्षात भगवान श्री हरी विष्णूच आहेत आणि त्यांचं स्वरूप म्हणून धन्वंतरीची पूजा आपण करणार आहोत. तर तुम्ही बाळकृष्णांना स्नान घालत तुम्हाला हे करायचं आहे, त्यांना स्नान घालायचं आहे आणि ते स्नान घालत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणत त्यांना स्नान घाला आणि त्यानंतर त्यांची ही मूर्ती तुम्हाला पाटावरती स्थापन करायची आहे धन्वंतरीच्या स्वरूपामध्ये. नंतर माता लक्ष्मीला स्नान घालायचं आहे. तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती असेल, फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्या. मूर्ती असेल तर स्नान घालताना ओम श्री महालक्ष्मी देवे नमः असं मंत्र म्हणत म्हणत तुम्ही स्नान घालून ती मूर्ती त्या ठिकाणी स्थापन करायची आहे. आणि कुबेर देवतांची मूर्ती बघा बऱ्याचशा घरांमध्ये नसते किंवा आपण ठेवतही नाही. तर मग अशा वेळी तुम्ही काय करू शकता, जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही त्याचं स्नान घाला, पण मूर्ती नसेल तर कुबेर देवांच्या स्वरूपामध्ये तुम्ही एक सुपारी घ्या, त्या सुपारीला तुम्ही स्नान घालून त्याची स्थापना करू शकता. किंवा बघा मग तुम्ही एक फोटो आणू शकता, ज्या फोटोमध्ये गणपती बाप्पा असतील, लक्ष्मी माता असेल, कुबेर देवता, धन्वंतरी देवता अशा देवतांचा एक फोटो मिळतो. तो फोटो तुम्ही घेऊन येऊ शकता आणि दर धनतेरसला त्याची पूजा करून परत तुम्ही एका कॅरीबॅगमध्ये एका कापडामध्ये गुंडाळून तो व्यवस्थित ठेवून दर दिवाळीला पूजेच्या वेळी तुम्ही तो फोटो काढू शकता. कुबेर देवांचं स्वरूप म्हणून जेव्हा सुपारीला तुम्ही स्नान घालणार आहात तेव्हा ओम कुबेर देवाय नमः असा मंत्र म्हणून स्नान घाला आणि ते स्थापन करा. त्यानंतर कलशाला हळद, कुंकू, अक्षता, फूल वाहून पूजा करा. गणपतीला हळद, कुंकू, अक्षता वाहून पूजा करा. धन्वंतरी देव म्हणून आपण जे श्रीकृष्ण स्थापन केलेले आहेत त्यांना तुम्ही अष्टगंध किंवा हळद किंवा चंदन लावू शकता आणि अक्षता वाहून फूल वाहायचं आहे. माता लक्ष्मीलाही तुम्ही हळद, कुंकू, अक्षता, फूल वाहून पूजा करायची आहे. कुबेर देवतांना तुम्ही चंदनाचा टिक्का लावून घ्या आणि अक्षता वाहून जी कोणती फुले तुमच्याकडे आहे ती फुले सर्व पूजेला वाहून घ्यायची आहे. धूपदीप अगरबत्ती ओवाळायची आहे. मांडून झाल्यानंतर दोन्ही हात जोडायचे आहेत आणि तुम्हाला काही मंत्र म्हणायचे आहेत. हे मंत्र तुम्ही प्रत्येक जे देवी देवता मांडलेले आहेत त्यांना स्मरून म्हणायचे आहेत. तर सर्वात पहिल्यांदा तुम्ही कलश मांडलेला आहे तर तुम्हाला ओम कलशस्थ देवताभ्यो नमः असा मंत्र कलशासाठी म्हणायचा आहे. त्यानंतर गणपती बाप्पांसाठी श्री गणेशाय नमः असं मंत्र म्हणायचं आहे. त्यानंतर धन्वंतरी म्हणजे जे बाळकृष्ण आपण मांडलेले आहेत त्यांच्यासाठी ओम तत्पुरुषाय विद्महे अमृत कलश हस्ताय धीमहि तन्नो धन्वंतरी प्रचोदयात. त्यानंतर महालक्ष्मीसाठी ओम श्री महालक्ष्मी देवे नमः आणि कुबेर देवांसाठी ओम यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्याधिपतये धनधान्य समृद्धी मे देही दापय स्वाहा. आणि हे मंत्र तुम्हाला स्क्रीनवरतीही फ्लॅश होतील तर तुम्ही हे मंत्र नक्की म्हणायचे आहेत. समुद्र मंथनाच्या वेळी भगवान श्री हरी विष्णू म्हणजेच धन्वंतरी देवता अमृत कलश घेऊन वरती आले होते. म्हणूनच त्यांना देवांचे वैद्य आणि आयुर्वेदाचे आराध्य असं म्हटलं जातं. ही घटना आश्विन कृष्ण त्रयोदशीला घडली म्हणून आपण या दिवशी धनतेरसची पूजा करतो आणि या दिवशी आपल्याला काही कलशही भरून ठेवायचे असतात. धनतेरससाठी तुम्हाला बघा मार्केटमध्ये तसले सजवलेले जे सुगड असतात ते मिळतात, ते तुम्ही घेऊ शकता किंवा संक्रांतीचे असतील तर ते तुम्ही स्वच्छ धुवून घेऊ शकता किंवा वाट्या असतील तर छोट्या छोट्या वाट्या तुम्ही घेऊ शकता. तर याच्यामध्ये आपल्याला साईच्या लाह्या, बत्ताशे, धने,
आणि 5 प्रकारचे 5 धान्य किंवा 7 प्रकारचे 7 धान्य भरून ठेवायचे आहे. तुमच्याकडे सुगड नसेल तर तुम्ही छोट्या छोट्या वाट्यांमध्येही ठेवू शकता किंवा जे धान्य तुम्ही ठेवणार आहात ते तुम्ही राशी स्वरूप करून ठेवू शकता. फक्त तुम्ही एका प्लेटमध्ये मग ज्या साईच्या लाह्या बत्ताशा आहेत ते ठेवू शकता. हे सगळं ठेवण्यामागे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदावी, धनधान्याची कमतरता भासू नये, त्याचप्रमाणे पैशाचीही कमतरता भासू नये म्हणून ही पूजा मांडली जाते. आणि या पूजेमध्ये तुम्ही पैसे सुद्धा ठेवू शकता, सोन्याचे चांदीचे दागिने सुद्धा ठेवून त्याचीही पूजा तुम्ही करू शकता. कुबेर देवतांना पांढऱ्या कलरची मिठाई अतिशय प्रिय असल्यामुळे या पूजेमध्ये आपण लाह्या आणि बत्ताशे ठेवत असतो. गणपती बाप्पांना तुम्ही गूळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. धन्वंतरी देवता हे आपल्याला आरोग्य प्रदान करत असते. चांगल्या आरोग्यासाठी आपण त्यांच्या पुढे काही मसाल्याचे पदार्थ ठेवू शकतो नैवेद्य म्हणून, म्हणजे जसं की लवंग, हळकुंड, जायफळ, वेलदोडे असे किंवा अजून आणखीनही जे पदार्थ तुमच्याकडे मसाल्याचे असतील, ओवा असेल, असे पदार्थ तुम्ही त्या ठिकाणी ठेवू शकता. म्हणजे ज्या गोष्टी आयुर्वेदिक आहेत ना त्या तुम्ही ठेवू शकता. आलं, तुळस, नागिनीची पानं, कडुलिंबाची पानं, कोरफड, जे काही तुम्हाला शक्य होईल ना ते तुम्ही त्या ठिकाणी ठेवायचं आहे. बघा, आपण जेव्हा आजारी पडतो ना तेव्हा आपण लगेच डॉक्टरांकडे जात नाही. आपण घरगुती आयुर्वेदिक जे काही वनस्पती आहेत, आयुर्वेदिक ज्या काही वस्तू आहेत, ह्या सगळ्या वस्तूंचा वापर करून आपण स्वतःला बरं करण्याचा प्रयत्न करत असतो. तर त्याच्या मागेच पूजेमध्ये हे सगळं ठेवण्याचा एक उद्देश असतो. दुसऱ्या दिवशी तुम्ही या सर्व ज्या वस्तू आहेत या वस्तू तुम्हाला वापरायच्या असतील तर तुम्ही परत वापरू शकता, किंवा जर नसेल तुम्हाला वापरायच्या तर तुम्ही एखाद्या झाडाखाली, एखाद्या झाडाच्या बुडाशी किंवा माती उकरून त्याच्यामध्ये हे सर्व पुरू शकता. आणि जे मसाल्याचे पदार्थ वगैरे तुम्ही ठेवले ते परत तुम्ही तुमच्या मसाल्याच्या डब्यामध्ये घेऊन वापरू शकता. इथे आपली धनतेरसची पूजा पूर्ण होते. मनोभावे नमस्कार करून अशा प्रकारे पूजा मांडून घ्यायची आहे. त्यानंतर आता आपल्याला यमदीपदान कसे करायचं त्याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊया. अश्विन कृष्ण त्रयोदशीला आपण धनतेरसची पूजा करत असतो. या दिवशी आपण भगवान श्री हरिविष्णू यांच्या 13व्या अवतारांचा म्हणजे धन्वंतरी देवताचा आणि सर्वात महत्त्वाचे देवता म्हणजे धनत्रयोदशीचे धन्वंतरी देवता यांची पूजा करत असतो. तर या दिवशी कणकीचे 13 दिवे केले जातात. तुम्हाला कणिक मळून त्याचे 13 दिवे करून घ्यायचे आहेत. या दिव्यांमध्ये तुम्ही तेल टाका, एकेरी वात त्याच्यामध्ये तुम्हाला ठेवायचे आहे आणि त्या वाती ते दिवे तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचे आहेत. हे जे 13 दिवे आहेत या 13 दिव्यांनी तुम्हाला सर्व देवी देवतांना आणि आपण जी धनतेरसची पूजा मांडलेली आहे त्याला ओवाळून घ्यायचं आहे. पूजेला ओवाळून झाल्यानंतर हे दिवे घेऊन तुम्हाला बाहेर जायचं आहे. जिथे तुमची तुळस असेल किंवा तुमच्या अंगणामध्ये जिथे मोकळी जागा असेल तर तुम्हाला हे दिवे अशा पद्धतीने ठेवायचे आहे की ज्या दिव्यांच्या वाती आहेत, दिव्यांचं ज्या ठिकाणी आपण प्रज्वलित केलेल्या आहे त्या दिव्यांचे जे मुख आहे ते दक्षिण दिशेला आले पाहिजे. म्हणजेच या दिव्याच्या ज्या ज्योत आहेत त्या दक्षिण दिशेकडे त्याचं तोंड असलं पाहिजे. सूर्यपुत्र यमराज यांना मृत्यूचे देवता म्हणून ओळखलं जातं. तर जे यम देवता आहेत त्यांच्याकडे अपमृत्यूचं भय टळण्यासाठी, आपल्याला आरोग्य राहावं आणि जी मृत्यूची भीती असते ती टळण्यासाठी त्यांच्याकडे प्रार्थना करून त्यांना हे दिवे आपल्याला समर्पित करायचे असतात. काही ठिकाणी एकच दिवा केला जातो आणि तो दिवा प्रज्वलित केला जातो यमदेवांसाठी. यमदेवांना स्मरून तो दिवा प्रज्वलित केला जातो. पण 13वी असल्यामुळे आणि धनतेरसला 13 या गोष्टीचं महत्त्व असल्यामुळे आपल्याला 13 दिवे पूजेला ओवाळण्यासाठी तर करायचेच आहेत. तर मग हेच दिवे तुम्ही यमराजांना, यमदेवांना तुम्ही अर्पण करू शकता. आता हे 13 दिवे जे आपण प्रज्वलित करतो ते यमदेवांसाठी आपण करत असतो आणि पूजेला ओवाळण्यासाठी. तर मग हे 13 दिवे प्रज्वलित करण्यामागे उद्देश काय असतो? तर जेव्हा आपण हे 13 दिवे प्रज्वलित करतो यमदेवांसाठी तेव्हा हे दिवे प्रज्वलित होतात आणि आपोआप ते शांत होतात. त्यातील तेल वात संपून जातं आणि दिवे राहतात, म्हणजेच ते पीठ राहतं. आणि मग रात्रभरामध्ये आपण ते दिवे तसेच ठेवतो. मग तिथे मुंग्या लागतात, किडे लागतात आणि ते पीठ खाण्याचा प्रयत्न करतात. म्हणजेच काय की कळत नकळत का होईना पण आपल्या हातून मुक्या प्राण्यांचं पोट भरलं जातं. ते आपल्यामुळे तृप्त होतात आणि त्यांच्या आशीर्वादामुळे आपल्याला जर काही शत्रूची भीती असेल, काही आदिव्याधी असतील, त्याचप्रमाणे अपमृत्यूची जी भीती असते त्या गोष्टी आपल्यावर त्या टळून जातात. अशा प्रकारे या 13 दिवांचं आपल्याला यमदीपदान करायचं आहे. तुम्हाला यथाशक्ती शक्य झालं तर 13 दिवे नक्कीच करा, किंवा तुमच्या इथे जर एक करत असेल तर एक करा, पण शक्यतो 13 दिवे करा आणि अशा प्रकारे यमदीपदान करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या हातावरती थोडे थोडे धने आणि गूळ द्यायचा आहे आणि हे जे धने आणि गूळ आहे ते प्रसाद म्हणून तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीने खायचं आहे. 30 ऑक्टोंबर 2024 वार बुधवार रोजी आपल्याला धनतेरसची उत्तरपूजा करायची आहे. तर उत्तरपूजा करताना तुम्ही सर्वात आधी लवकर उठा, स्नान करा, पूजेपाशी तुम्ही दिवा प्रज्वलित करा, दिव्याला हळद कुंकू अक्षता फुले वाहा. सर्व देवी देवतांना हळद कुंकू अक्षता फुले वाहून घ्यायचे आहेत.
त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर आता आपल्याला ही पूजा उचलायची आहे. तर तुम्ही काय करू शकता, जो कलश आपण ठेवलेला आहे तो कलश एकदा उचलायचा, आपल्या डोक्याला लावायचा आणि परत खाली ठेवायचा. तर कलशावरचा जो नारळ आहे तो तुम्ही प्रसाद रूपी फोडून खाऊ शकता किंवा तो तुम्ही लक्ष्मीपूजनला परत वापरू शकता. कलशामध्ये असणारं पाणी एखाद्या झाडाला ओता, फक्त तुळशीला ओतू नका. कलशामध्ये असणारं जे नाणं आणि सुपारी आहे ते तुम्ही लक्ष्मीपूजनला वापरू शकता. पाणी एखाद्या झाडाला अर्पण करा, तुळशीला करू नका. त्याचप्रमाणे जे नारळ आहे ते तुम्ही प्रसादरूपी खाऊ शकता किंवा तेही तुम्ही लक्ष्मीपूजनला वापरू शकता. त्याच्यानंतर मसाल्याचे पदार्थ वगैरे किंवा ज्या आयुर्वेदिक वस्तू आपण ठेवल्या त्या तुम्ही स्वतः वापरू शकता. हे तुम्ही सर्व निर्माल्यामध्ये टाकू शकता किंवा एखादा खड्डा घ्या, तिथे पुरा किंवा एखाद्या झाडाच्या कडेला टाकू शकता. जे हे आहे अक्षता वगैरे आहे ते तुम्ही पक्षाला खायला टाकू शकता. बाकी सर्व देवी देवता त्यांना स्वच्छ स्नान घाला आणि परत देवघरात ठेवा. आणि जर तुमच्याकडे तसा फोटो असेल तर तो तुम्ही कापडामध्ये गुंडाळून व्यवस्थित ठेवू शकता. नेक्स्ट इयर तुम्हाला तो पूजेसाठी वापरू शकता. लाह्या आणि बत्ताशा आहे तेही तुम्ही लक्ष्मीपूजनसाठी वापरू शकता. त्यानंतर आपण जे सुगड भरलेले आहे त्यातले जे धान्य आहे ते तुम्ही लक्ष्मीपूजनला वापरू शकता, कारण लक्ष्मीपूजनला सुद्धा बरेच जण हे सुगड ठेवतात. मग हे सुगड तुम्ही व्यवस्थित तसेच ठेवून लक्ष्मीपूजनला वापरू शकता. त्यानंतर जी पानं फुलं आपण वापरलेले आहे ते तुम्ही परत निसर्गाला देऊ शकता. म्हणजे तिथून तुम्ही मातीमध्ये पुरू शकता, एखाद्या झाडाखाली टाकू शकता. ज्या गोष्टी आपण निसर्गाकडून घेतल्या त्या निसर्गाला परत दिल्या तरी निसर्ग स्वीकारत असतो. त्याचप्रमाणे जे दिवे आपण लावणार आहोत, जे यमदीपदान आपण करणार आहोत ते रात्रीचं कुत्रे खातात बघा. तेलाच्या वासाने कुत्रे येतात आणि ते दिवे खातात किंवा मुंग्या खातात. तर कुत्र्यांनी खाल्लं तर ते अजून चांगलं आहे. पण जर समजा दुसऱ्या दिवशी तुम्ही उठलात आणि त्यातील काही दिवे शिल्लक असतील तर ते दिवे तुम्हाला गाईला वगैरे चारायचे नाही आहेत. तर ते दिवे राहिलेले जे काही दिवे राहतील दुसऱ्या दिवशी तर ते दिवे तुम्ही कचऱ्यामध्ये टाकून द्यायचे आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये धनत्रयोदशीची पूजा कशी मांडायची, मंत्र कोणते म्हणायचे, नैवेद्य काय दाखवायचा, पूजेमध्ये कुठलं कुठलं साहित्य असावं, त्याच्यानंतर पूजेची उत्तर पूजा कशी करायची, यमदीपदान कसे करायचे, 13 दिव्यांचं महत्त्व आणि धनत्रयोदशीची पूर्ण जे काही महत्त्व आहे, माहिती आहे, त्याबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमधून पाहिलेली आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समधून नक्कीच कळवा. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.